सर्वे कारण नक्कीच. महायुतीचे नेते असे म्हणतायत की जर हे 96 लाख बोगस मतदार आहेत तर पुरावे द्या निवडणूक आयोगाकडे, निवडणूक आयोग कार्यवाही करेल. तर हा 96 लाख आकडा आला. निवडणूक आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या वर्षावर हे तुम्ही युती फुतीचे चुतीचे लोक म्हणतात काय बरं का? काय निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून 2 दिवस 14-15 तारखेला शिष्टमंडळ भेटलं, काय कार्यवाही केली? पुरावे दिले ना, पुरावे दिले ना आम्ही. विधानसभा, लोकसभा, विधानसभा निवडणुकी दरम्यान जे वाढलेलं मतदान आहे 46 लाख ते 50 लाख, ते एकाच पक्षाला कसं काय पडू शकतं? काय दुसरं कोणी इथे निवडणुकीला उभे नव्हते काय? कसले पुरावे मागतात? चोर पुरावा मागतोय मी चोरी केल्याचा. ज्या चोराला रंगेहात पकडलेला आहे लोकसभा, विधानसभा आणि इतर सगळ्या निवडणुकीत, तो चोरच पुरावा मागतोय. आणि चोर पुरावा कोणाकडून मागतोय? हा, सांगा ना तुम्ही. हे चोर आहे, त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे, भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही ना. आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे, ते उत्तर देतील. भारतीय जनता पक्षाला किंवा मिंद्यांना मिरच्या का लागतायत? हा, त्यांची मिरच्या लागल्यावर जे काही झोंड्यावर तडतड होतं ना, ते का होत आहे? याच्यातच खाई त्याला खवखवे ही मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे. किंवा चोराच्या मनात चांदणे. बरं, चोराच्या मनात चांदणे. आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला, जसं केंद्रात राहुल गांधी सवाल विचारत होते मुख्य निवडणूक आयुक्तांना. उत्तर कोण देत आहे? ते भाजपचे नेते. काय गरज आहे तुम्हाला? निवडणूक आयोग ही जर स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तर आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगानं करायला पाहिजे. जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असतील किंवा मिंदे उत्तर देत असतील, याचा अर्थ निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या लोकांची मिलीभगत आहे. हे जॉईंट व्हेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्याचं. राऊत साहेब, आणखी एक काही मराठीत प्रश्न होते. अलीकडच्या काळात ज्या प्रकारे 2 भाऊ ठाकरे बंधू एकत्र येत आहेत,